श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अज्ञात लेखकाने लिहिलेली सत्य घटनेवर आधारित एक कथा. कथेचे नाव आहे श्रद्धा. साधारण 8-10 वर्षापूर्वींची गोष्ट. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी 8 वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बऱ्यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षांची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्या तरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हात कणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, "होय दादा, मास्तर बरं नाही आला अजून." मास्तर म्हणजे कंडक्टर. मी म्हटलं, "आजी, या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिवलंय की तसं." "अरे देवा, मग तिकीट?" "ते खालीच. एस टीमध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय." "मग आता?" "तिकीट तपासायला वाटेत कोणी चढलं आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळे चढल्या तुम्ही." "दुसरी इयत्ता पास आहे म्या. मोहरं बी शिकले असते, पण बानं चुलीपुढं बशिवलं. ते मरू दे तिकडं, वाचाया येते आम्हाला." सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले. गडबडीत बाकी नाही वाचलं. "अहो आजी, आपण फक्त सांगू तसं. असं बी ते बेनं कुणाचं काय ऐकत नाही. तरी बी उगा वाईच खडा टाकून बघू. ते बी तपासणीसाठी आले तर मग बघू." 2 मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही. डोक्यावरचा पदर सावरत हळूच म्हणाली, "नशिबी गरिबी पुजल्या ते परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार." ह्या सगळ्या झांगडगुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टँडमध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं. बाहेर कोणी तपासणीच नव्हता. आजीला म्हटलं, "आजी, आता सोमडीत उतरा आणि इकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या बाहेर पडा." आजी काहीच बोलली नाही. बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आजी दिसली. म्हटलं, "आजी, अजून इथंच?" आजीनं चोळीत खुपसलेली पर्स काढली. त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं. आजीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विनावाहक विनाथांब्याच्या काउंटरवरनं काढलं होतं. मला म्हणाली, "टाक फाडून." म्या बाहेर आल्यावर फाडणारच होते. माघारी जाताना मात्र न विसरता आधी तिकीट काढल. म्हटलं, "आजी, पैसे जास्त झाले असतील तर नाश्ता द्या हॉटेलात." आजी हसली. म्हणाली, "जिच्या दर्शनाला आले त्या अंबाबाईनं तिची जबाबदारी पार पाडली. कुठं गालबोट न लावता आणलं इथवर. वाटेत उतरवलं असते मला, पकडले गेले असते तर. पण त्या अंबाबाईनं 4 चौघात लाज राखली. दंड भरायइतकं पैसे नाहीत. पण मग आता म्या किमान हाय तेवढं तिकीट काढून फाडून टाकलं म्हणजे झालं की हिशोब बराबर. आता जाताना मात्र इस्त्रायची नाही तिकीट काढायला. महालक्ष्मीच्या दारात जायचं आणि ते बी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून, हे बरं नाही." मी काहीच न बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आजी गेली अंबाबाईच्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले. ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं.